शोधती हजार वाटा, बेधुंद मनाची लहर. मी चित्राली सोगले आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप्स डे. ॲक्च्युली आज फ्रेंडशिप डे आहे, संडे आहे 1 ऑगस्टमधला, त्यामुळे आज सगळ्यांसाठीच फ्रेंडशिपचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी खास तुमच्यासाठी आम्ही काही खास मित्र घेऊन आलो आहेत. त्यांची मैत्री, त्यांची बेधुंद दोस्ती आपण गेले अनेक वर्ष बघतोय, ती गाजते आहेत. ते नेमके कोण आहेत, त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. चला तर मग पाहूया त्यांची बेधुंद दोस्ती कशी आहे ती. हॅलो, हाय 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 हाय. तर हे आपले नेहमीचे परिचयातले चेहरे आहेत, पण तरीही त्यांची दोस्ती निराळी आहे, त्यांची दोस्ती काहीतरी वेगळी आहे. नेमकी ती बेधुंद दोस्ती काय आहे तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे, मलाही जाणून घ्यायचे आहेत. त्यांच्याबरोबरच गप्पा मारूयात आणि बघूयात आणि ती अनुभवूयात सुद्धा. तर बेधुंद दोस्तीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. संजय जाधव, हर्षदा खानविलकर, सोनाली खरे आणि अंकुश चौधरी आपल्या सोबत आहेत आज फ्रेंडशिप डे स्पेशल फक्त IBN लोकमतवर. तर आपण त्यांना विचारूया की ॲक्च्युली खरं तर तुमची मैत्री सुरू झाली ती 1999 मध्ये, म्हणजे तुम्ही सगळे आभाळ मायामध्ये भेटलात आणि तिथून पुढे या मैत्रीला सुरुवात झाली आणि ती खुलली, ती रंगली, ती बेधुंद मनाची लहर जी आजही सगळ्यांनाच लक्षात आहे. एक यूथ शो, त्यासारखा शो आज सगळ्यात झालेला नाही असं मी तरी म्हणेन. तर दादा तुम्हीच सांगा त्याच्या आठवणी, त्या शो बद्दल आणि तुमची मैत्री कशी सुरू झाली. ॲक्च्युली मैत्री आमची सुरू झाली आभाळमायापासून, कारण आभाळमाया आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला खूप एक मोठा माइलस्टोन आहे. आभाळमायामुळे आम्ही इंडस्ट्रीमध्ये कोणतरी काहीतरी काम करतंय असं जाणवायला लागलं आणि त्या काहीतरीमधले आम्ही पण एक भाग होतो. एक नवीन जनरेशन त्यावेळी उदयाला येत होती, त्या जनरेशनचा आम्ही भाग होतो. मराठी सिनेमा, मराठी फिल्म इंडस्ट्री एकूणच प्रोग्रेस करायला लागली होती अँड वी वर पार्ट ऑफ दॅट इंडस्ट्री. आभाळमायाने आम्हाला खूप काही दिलं आणि त्याच्याहीपेक्षा खूप मोठं म्हणजे ही सॉलिड स्ट्रॉंग अशी मैत्री आम्हाला आभाळमायामुळे मिळाली. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स बेधुंद मनाच्या लहरी नावाची जी सिरियल आम्ही केली त्याच्यात आम्ही खूप जवळ आलो. आता ह्याच्या एका लाईनमध्ये किंवा एका किस्स्यामध्ये बेधुंद मनाची लहर संपू शकत नाही, कारण ती लहर अजूनही आमच्या मनात बेधुंद अशी वा 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 मला जमायला लागले. 18 वर्ष म्हणजे एक मिनिट मी माईक तिकडे देतो. हो नक्कीच. आमचा आवाज खणखणीत आहे. नाही, व्हॉट इज स्पेशल इज आमच्या मैत्रीला 18 वर्ष पूर्ण होतील आता. 99 मध्ये आम्ही सगळे भेटलो आणि दिस इज 2017 अँड वी आर स्टील गोईंग स्ट्रॉंग. तो बॉन्ड अजूनही तुम्ही जपलाय, म्हणजे तो तुमच्या कामातही दिसतो. म्हणजे ऑन स्क्रीन ती मैत्री रंगली, पण ऑफ स्क्रीन ती जास्त रंगली हे आता मी इथे बसल्यावरती जाणवतं. कारण मला वाटतं सगळ्यात मुख्य, स्पेशली आम्ही चौघं विचारशील तर कामाचा आमच्याशी तसा काहीच संबंध नाही. म्हणजे आम्ही कामानिमित्त भेटलो, आम्ही खूप काम एकत्र करतो. म्हणजे अंकुशशिवाय तर आय डोंट नो संजय ॲक्च्युली कसं काम करतो. सो पण काम एक बहाणा आहे. ते नसेल, उद्या मी संत्री विकले, त्यांनी मासे विकले, ह्यांनी काहीच नाही केलं तरीसुद्धा ही मैत्री तशीच राहणार आहे. म्हणजे अंकुश तर आमच्या आयुष्यातला 4 AM फ्रेंड आहे की आम्ही तिघंही कुठेही निर्विवादप्रमाणे सांगू शकतो की काही प्रॉब्लेम आला तर 4 वाजता आपण अंकुशला फोन करायचा. अंकुश अर्थात एक 1 वर्ड मॅन आहे. तो काय झालं, कुठे येऊ, काय हवं आहे, किती पैसे, येतो, ह्या पद्धतीने उत्तर देणार आणि तुमच्यासाठी येणार. संजय इज आय थिंक द रिझन आम्ही सगळे मित्र आहोत, कारण प्रॉबब्ली आम्ही सगळे वी लुक अप टू हिम आणि ही इज दॅट थ्रेड विच कीप्स अस ऑल टुगेदर. सोना इज द बेबी ऑफ एव्हरी वन. सो आय थिंक आम्ही तीच वाट बघतोय आणि ही मैत्री चिर तरुण राहण्याचं कारणच कदाचित हे आहे की दिस बेबी, शी हॅज अ बेबी बट शी स्टील अ बेबी.
नाही बट सिरियसली जेव्हा बेधुंद सुरू झालं होतं तेव्हा कुठेतरी मी खूप नवीन होते आणि एक जो आपण म्हणतो की एक कोणीतरी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एक सांभाळून घेणारं आपली एक फॅमिली बनवणं खूप गरजेचं असतं, कारण कुठेतरी तुम्हाला ते सिक्युअर करतं. आणि मी नशीबवान होते की मला अशी छान मंडळी संजूदा आहे, हर्षदाताई आहे, अंकुश आहे की जी मला मिळाली की ज्यांनी मला एक प्रोटेक्टिव्ह कस्टडीमध्ये घेतलं की कुठचंही काही संकट आलं किंवा कुठलीही परिस्थिती आली तर दे विल प्रोटेक्ट मी. म्हणजे कुठलाही मुलगा फ्लर्ट वगैरे करायला आलं की आम्ही तिला असे वगैरे मी म्हणेन की संजूदा तर आहेच, पण आमच्यामधला एक स्ट्रॉंग पिलर जो आहे तो म्हणजे हर्षदाताई की जी आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवते. अंकुशला काला चष्मा पहन के मला एवढंच सांगायला मजा वाटेल की आम्ही जी सुरुवात केली आणि आज जिथे आत्ता मी बसलो आहे, आज जी ही जागा आहे, ही जागा 2,000 ते 2,500 स्क्वेअर फीटची जागा आहे, जे आज संजय जाधवचं स्वतःचं अजून एक मोठं ऑफिस इथे झालेलं आहे, जिथे फिल्मचं पण काम होणार आणि सिरियलचं पण काम होणार. सो तेव्हा केलेली सुरुवात आणि मला आज मजा वाटते की आज एक चांगला दिवस आहे. आत्ता फ्रेंडशिप डे आहे, आज इथे पूजा आहे आणि श्रावणात आज हे ऑफिस घेतलं आहे. सो मला खूप मोठं, मला काय म्हणायचं की खूप भरून आलं. मला असं कंप्लीट नाही झालं, मला असं वाटतं की ही रेषा अशी गेली आहे. सो संजय ग्राफ असा गेलाय संजयचा, हे खूप छान. म्हणजे एक वेळ अशी होती जेव्हा म्हणजे आजचा सुपरस्टार श्रेयस तळपदे असेल, मकरंद अनासपुरे असतील, राहुल मेहेंदळे असतील, नंतर लोकेश गुप्ते होता, संजोत होती, सोनाली, उपेंद्र, मनवा, आम्ही सगळेजण एकत्र येऊन आम्ही शूटिंग करायचो. ते म्हणजे यात्री हॉटेलमध्ये राहायचो तिथे आणि एका रूममध्ये मी, श्रेयस आणि राहुल राहायचो. हे लोक मला अगदी नोकरासारखं वागवायचे. आम्ही आपल्या जमिनीवर झोपलेलं असायचं. बाथरूमच्या बाजूला एक 100 स्क्वेअर फीटची रूम असायची, त्याच्यामध्ये आम्ही झोपायचो आणि सकाळी उठून 7 वाजता शूटिंगला जायचो. अर्थात पहाटे 4पर्यंत आम्ही मजा आणि मस्तीच करत असायचो. तर ही जी धमाल मस्ती होती, मला असं वाटतं की ही मैत्री आजही आमच्यामध्ये आहे आणि आजही आम्हाला खुश ठेवण्याचं काम करते ती ही मैत्री, असं मला वाटतं. आणि शूटिंगच्या गमती जमती अशा आहेत की सकाळी 7 वाजता जेव्हा आम्ही निघायचो तिथून, 7:30ला सेटवर पोचलं की हे पहिलं वाक्य असायचं की आज संतोष जुवेकरला कोण मारणार. तर बेधुंद मनाच्या लहरीमध्ये रोज त्याला पडायची, प्रत्येक एपिसोडमध्ये मारलं जायचं आणि नंतर प्रेक्षकांना देखील प्रश्न पडायचा की यावेळेला कोण मारणार आहे संतोष जुवेकरला. आणि 8:45 वाजल्यापासून 8:45पर्यंत कंपल्सरी संजय जाधव पुण्यातल्या प्रत्येक ब्रिजवर मी, कधी श्रेयस, कधी मक्या, कधी संतोष जुवेकर नुसते धावत असायचे. फक्त धावण्याचे शॉट घेतले जायचे आणि अख्ख्या सिरियलभर वापरले गेलेले. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे संजय जाधव? नक्कीच, म्हणजे तुम्ही त्याचा साठा करून ठेवलाय, तो पुढेही तुम्ही ह्याला ब्लॅकमेल वगैरे करायला वापरणार आहात असं काही नाही. हां, फक्त धावता. फक्त बेधुंद पुरतीची मैत्री होती, त्यानंतरही तुम्ही या सगळ्यांना घेऊन काही नाही काय करत गेलात. म्हणजे असं नाही की मैत्री ऑफ स्क्रीन ही तुम्ही जपलीत, तर त्याच्यासाठी खरंच तुम्हाला श्रेय दिलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही असं काही, म्हणजे बेधुंदाच्या तर भरपूर आठवणी आहेत, पण ह्याचा फ्रेंड म्हणून ह्या प्रत्येकाचं काही नाही काय एक असं असेल जे तुम्हाला खटकत असेल, अशी कुठली गोष्ट आहे? अंकुशबद्दल खटकणारी गोष्ट म्हणजे एकतर अंकुश माझ्यापेक्षा खूप चांगला दिसतो. मला खूप त्रास होतो त्याचा. म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या पार्टीत मी आणि अंकुश एकत्र एंटर करतो ना, तेव्हा नेहमी सीन असा असतो की रेड कार्पेटवरनं मी आणि अंकुश जर चालत असेल तर 5 मिनिटानंतर ना तुम्हाला शॉट असा दिसेल की मी कॉर्नरला उभा आहे का आणि अंकुश अजून तिथेच इंटरव्ह्यूज देतोय, त्या मुली सगळ्या. अंकुशजी, व्हॉट यू फील अबाउट दिस, व्हॉट यू, आणि मी 1 सेल्फी आणि मी मूर्खासारखा तिकडे एकटा उभा असतो. सर ही गोष्ट मला खूप लागून राहिली. आम्हाला खूप गोष्टी खटकतात. म्हणजे काय होतं की आम्हाला तो वेळ देत नाही. तो आम्हाला मित्र मानतो रे. तो आम्हाला फक्त मित्र मानतो. तो आम्हाला फक्त काही असं, जर आम्ही चुकीचे कपडे घातले तर तो आमच्याकडे असं बघतो असं वगैरे आणि तो दुसऱ्यांच्या चुकीचे कपडे घातलेल्या मुलींकडे खूप बघतो, आमच्याकडे बघत नाही. आणि खूप दिवस झाले डिनरचा प्लॅन ठरतोय आणि त्या डिनरला तू आला नाहीयेस. ह्या लोकांना कळत नाही मी ह्यांच्याकडे बघतो की नाही बघत, कारण मी मुद्दाम गॉगल लावून असतो. तुम्हाला माहित नाही मी हळूच कुठे कुठे बघतो. गॉगल मध्ये तू कोणाकडे बघतोस ते आम्हाला कळत असतं ना, तेव्हा आम्ही तुझ्या लेफ्ट आणि राईट खांद्यावर असतो ना अंकुश, त्यामुळे आम्हाला माहिती असतं. तर एवढंच कान पकडतो. येस येस येस. शोधती हजार वाटा, बेधुंद मना
आमची काशी हा नाका पंढरी अंगात जोश जल्लोष इथे बेहोश आम्ही अंतरी बेधुंद मनाची लहर लहरीच्या होची लाटा बेधुंद मनाची लहर हाय वेलकम बॅक. आपण बेधुंद दोस्ती हा फ्रेंडशिप डे स्पेशल एपिसोड करतोय आणि 4 बेधुंद दोस्त आपल्यासोबत आहोत. गप्पा रंगल्या आहेत, गप्पांची मैफिल एकदम सुसाट चालू आहे. पण आता आपण काहीतरी एक छोटीशी गंमत करणार आहोत. प्रत्येक ग्रुपमध्ये, प्रत्येक मित्रांच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला एक पदवी दिलेला असते, एक टॅग दिलेला असतो. तसाच या ग्रुपमध्येही असणार. तर आपण त्यांच्याच हाती हे सगळं देणार आहोत आणि विचारणार आहोत की त्यांच्यामध्ये हा टॅग कोणाला सूट होत होते. तर दादा आणि तुमच्या सगळ्यांमध्ये हे तुम्ही आता ठरवा की हे सगळं बघून काय टांग मास्टर. टांग मास्टर कोण आहे? राहुल 2 3 सोनाली. कारण ती सोशली मी कधी टांग दिली? सांगते, एक्सप्लेनेशन देते ना. ती टाउनी आहे, टाउनमध्ये मॅरिड आहे ती आणि हाय प्रोफाईल हजबंड आहे तिचा. त्यामुळे तिच्या खूप सोशल कमिटमेंट्स असतात आणि आम्ही सगळे मराठी कार्यक्रमातली लोक असल्यामुळे ती आम्हाला सतत टांग देते. ओके, म्हणजे टांग मास्टर ही जी पदवी आहे ती तिघांनी मिळून एकालाच दिलेली आहे, सोनालीला दिली आहे. त्यामुळे आम्हाला ते एग्री करावं लागेल. त्याच्यानंतर पुढे आहे सबका डार्लिंग. 1 2 3 कारण आहे त्याला, कारण आहे कसं आहे, आम्ही तिघही वयाने मोठे आहोत आणि आम्ही तिच्या लहानपणापासून तिच्या सोबत आहोत आणि आम्ही तिच्यावर जे आम्ही तिला ती डोंबिवलीची ड्रू बॅरीमोर पासून ते आता बँड्राची ड्रू बॅरीमोर तिथपर्यंत ती आमची डार्लिंग आहे. आणि दादा तर सततच बोलतो माय डार्लिंग माय डार्लिंग. त्यामुळे सबका डार्लिंग सोनाली. हो चला, हे पण सोनाली. आता आहे तेरा है पर मेरा है. कोण बरं? 1 2 3 कारण आहे कसं आहे की ती लहान असतानापासून थोडं व्हायटॅमिन्सच्या कमीमुळे थोडी धडपडी झाली. त्यामुळे ती इकडे तिकडे पडते आणि ती का विशिष्ट पद्धतीने चालते. त्यामुळे तेडी आहे लेकिन हमारी है. चलो आता नेक्स्ट. बुरा ना मानो, आज फ्रेंडशिप डे. येस हे काय आहे? जिगरी यार. जिगरी यार. रेडी 1 हे नाही, अरे यार चुप कारण आहे त्याला. कारण आम्ही इतके वयाने मोठे आहोत तिच्यापेक्षा, तरी सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं मैत्रीचं नातं तिने आम्हा सगळ्यांबरोबर जपलेलं आहे आणि हे फक्त यारो का यारच करू शकतो. कळलं? हे पटायला हवं, हे पटायला. ओके, लास्ट बट नॉट द लिस्ट. कारण याला सुद्धा कारण आहे. ती मुलगी आहे आणि तिला तयार व्हायला वेळ लागतोच. शिवाय ती बँड्रोला राहते आणि हाय प्रोफाईल नवरा आहे तिचा. प्रत्येक गोष्ट तयार व्हायला ती, कारण ती घरात पण हाय हिल्स घालते पण बाहेर निघताना तिला दुसऱ्या हाय हिल्स घालाव्या लागतात. त्या तिला शोधायला अख्खं घर प्रवास करतं. गाडीत बसताना एक ठेवलेल्या असतात, त्यामुळे उतरल्यावर माणूस एक घेऊन येतो. त्यामुळे सगळं करायला वेळ लागतो म्हणून ती लेट होते. अदरवाईज त्यामुळे आता इंटरव्ह्यूला मी पहिले आले सगळ्यात. मला एक सांगायचं, IVNच्या प्रेक्षकांना असं वाटेल की हर्षदाने हे स्क्रिप्ट पाठ करून घरून पाठ करून आले होते, तर तसं नाही. अक्कासाहेब असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत त्यांचं एक म्हणणं आहे आणि म्हणून त्या या सगळं हे पाठ करून आलेल्या नव्हत्या. की दरवेळेला एक कोणतरी बकरा करायचा असतो, एक कोणतरी पोपट करायचा असतो. यावेळेला आम्ही महिना केली, बाकी काय नाही. का बेधुंदच्या शेड्यूलला पण प्रत्येक शेड्यूलला तुम्ही ठरवायचं की आज ह्या शेड्यूल मध्ये कोण रडणार, संजोग कमी. करेक्ट. आणि ठरवून रडवायचो आम्ही. बेटिंग व्हायची, बेटिंग. पण मी सच्ची बताऊ, म्हणजे आता 18 वर्ष झाली या गोष्टीला, पण अजूनही आम्ही पैजेवर सांगू शकतो की आता अर्ध्या तासात सोनं रडते आणि बघायचं आहे आम्ही अर्ध्या तासात सोनाला रडवू शकतो. मला बरं नाहीये म्हणून माझ्या डोळ्यात म्हणजे पाणी येते की नाही? येते.
एक मिनिट इकडे बघ. पण एक सुविनेर म्हणजे आपण कुठे गेलो कुठल्या ठिकाणी गेलो तर आपण एक सुविनेर बरोबर घेतो किंवा आठवण साठवण त्या जागेची असते. तर बेधुंद मनाच्या लहरची एक आठवण किंवा एक साठवण जी तुम्ही कायम तुमच्या बरोबर ठेवाल. बेधुंद मनाच्या लहरीची अशी एक आठवण जेन्युअनली नाही आहे, पण एक खूप चांगली आठवण मी सांगतो. म्हणजे हॉटेल यात्री म्हणा किंवा कमिन्स कॉलेज म्हणा जिथे आम्ही शूटिंग करायचो किंवा आमची दोस्ती म्हणा, हे सगळं आहेच. एक सुपर्ब आठवण आहे की एक मारुती 800 त्याच्यात 12 जण कसे बसू शकतात हे फक्त आम्ही बेधुंद मनाच्या लहरीमुळे शिकलो. म्हणजे मी, अंकुश, सोनाली, संजोत, राहुल मेंदळे, लोकेश गुप्ते, राजीव पाटील, त्याच्यानंतर असे काही 12 जण आम्ही रुजुता देशमुखच्या मारुती 800 मध्ये रात्री बसून जायचो. त्याच्यात अंकुश, रुजुता नसायची, अंकुश गाडी चालवत असायचा किंवा मी गाडी चालवत असायचो, बाकी सगळे बसलेले असायचे. मग कुणाचा पाय ह्याच्या खांद्यावर असायचा, कुणाचं डोकं त्याच्या मांडीवर असायचं. सो एका गाडीतून 12 जण, एका मारुती 800 मधून 12 जण कसे जाऊ शकतात हे आम्ही बेधुंद मनाच्या लहरीमुळे आम्ही शिकलो. प्लीज पोलिसांना सांगू नका हे आम्ही. बेधुंद मनाच्या लहरीने यांना भरपूर काही दिलंय आणि त्याही गप्पा आपल्याला ऐकायच्यात, काही किस्से अजूनही ऐकायचेत. मैफिल अशीच रंगत राहणार आहे. बेधुंद मनाची लहरचे एक छोटं रियुनियन आपण फ्रेंडशिप डे निमित्त करतो आहे. यामध्ये आता घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेच जाऊ नका, लगेच परत या आणि पाहत राहा फक्त IBN लोकमतचा स्पेशल फ्रेंडशिप डे. शोधते हजार वाटा बेधुंद मनाची लहर. तर बेधुंद दोस्ती, बेधुंद मनाची लहर याबद्दल आपण मगाचपासून खूप बोलतोय, खूप बडबडतोय. तुमचे काही मित्र, काही सवंगडी आज नाही आहेत काही कारणास्तव, त्या सगळ्यांना एक छोटासा काहीतरी मेसेज तुमच्या सगळ्यांकडनं. नो, आय थिंक आम्ही सगळ्यांना मिस करतोय, पण वेदर एव्हरीवन सेज इट ऑर नॉट, आय थिंक आम्ही श्रेयसला सगळ्यात जास्त मिस करतोय ते. कारण नेहमी जेव्हा आम्ही बेधुंद करायचो तेव्हा आपण जेवायला जेव्हा बसतो तेव्हा सगळ्या गोष्टी येतात आणि मग एक स्वीट येतं ना केटररकडून. पण श्रेयसला गुलाबजाम आवडायचे. आत्ता मध्ये मला भेटला होता श्रेयस, तेव्हा मी त्याला ते सांगितलं की तुझ्यामुळे आम्हाला गुलाबजाम खायला मिळायचे, अदरवाईज आम्हाला आमच्यासाठी कुठलीही गोष्ट स्वीट यायची नाही, कारण अक्काबाईचं प्रेम फक्त त्या श्रेयसवर. नाही, माझं प्रेम सगळ्यांवरच होतं आणि आहे, पण त्याच्यासाठी आम्ही वेगळं आणायचो. त्याच्यानंतर आय थिंक लोक्या पहिल्यांदाच ॲक्टिंग करत होता त्याच्यामध्ये, यू नो. सो आय थिंक बेधुंद की वजह से उसके अंदर का ॲक्टर बाहेर आया. संतोष जुवेकर नवीन आला होता, खूप मार खाल्ला त्यांनी, पण मार खात खूप मोठा झाला तो, नाही का. संजोत इज नॉट हिअर, आता ती या शहरातच नसते, शी इज आउट देअर इन पुणे. रुजुता, आय थिंक रुजुता आपण सगळ्यांना मिस करतो ॲब्सोल्युटली 100%. कारण मला वाटतं सगळे असते तर आणखीन एक वेगळीच मजा आली असते. आत्ता संजयने जी कामं केली आहेत त्याच्यामध्ये त्याला दुनियादारी फिल्म करायची होती, खूप वर्ष झालं करायचं होतं, आणि मला वाटतं त्याचं पहिलं पान म्हणजे बेधुंद मनाची लहर आहे. मग त्याने फिल्म केली दुनियादारी, त्याचं स्वप्न पूर्ण केलं, ज्यात आम्ही सगळे होतो. गंमत बघा, त्या फिल्ममध्ये स्वप्नीलचं नाव श्रेयस होतं, एक वेगळी हे होतं. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं की अजूनही त्याने जिवंत ठेवण्याचं काम केलं मैत्रीचं, त्या काळातल्या आत्ताच्या काळातल्या मैत्रीचं. म्हणजे आता त्याचे दिल दोस्ती दुनियादारी सिरियल आहे, तर त्यात देखील अशीच एक मैत्री आहे, फक्त एक 10-15 वर्षानंतरची मैत्री आहे. तर मला असं वाटतं की हे चालूच राहावं त्याच्या हातून, मला असं वाटतं. तर आम्ही बेधुंदपासून सुरू केलं, मग आता दुनियादारी, त्याच्यानंतर दिल दोस्ती दुनियादारी, हे होत राहो, वाढत राहो. पुढच्या वेळेला पुढच्या एपिसोडमध्ये वेगळी माणसं असेल, ती अशी दोस्ती पुढे घेऊन जावं. मला असं वाटतं की ही जगात देवाने दिलेली एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की घरातलं आईचं जे प्रेम असतं त्यांचं दुसरं प्रेम असेल ते मैत्रीचं प्रेम असतं, असं मला वाटतं. बेधुंद मनाची लहर, बेधुंद मनाची लहर.
आयुष्याचा फेकून भाचा रोज थँक्यू एव्हरीवन. थँक्यू खरं तर तुम्ही एवढा वेळ काढला, तुमच्या मैत्रीचे किस्से रंगलेत, सगळ्यांचा प्रेक्षकांचा फ्रेंडशिप डेला एक नवीन काहीतरी ऊर्जा मिळाली, त्यांनाही ऊर्जा मिळाली, त्यांनाही प्रेरणा मिळाली की तुमची मैत्री अशीच जपा. ह्यांच्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला 1 2 3 हॅपी फ्रेंडशिप डे.